नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावरान तडका। परमेश्वर परमात्मा सुनायचं सतत सगळ्यांचं श्रद्धे शेत येणवलेला म्हणजे आनंद श्रेणी तुला जे मला तुकोबरायचं तुला म्हणजे घात्यातीच्या धर्माचा सगळ्यांच्या पदार्थातला उपदेश पण बघायला दिला मग काय टाळकरी एवढे सुद्धा टाळकरी केलं अभंग तुकारा म्हणतात तुकारा माझ्या घात्यातीला त्या धर्माचा अभंगाला सुरुवात केल्यावर 2-3 मुद्दे कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला सुरुवात केली पैशाबद्दल घेतलेला अभंग तुकोबारांचा घात्यातील आई कडवे 4 आहेत। तुकोबारांच्या खात्यात एकूण अभंग 4092 आहे। 4092 अभंगामध्ये पहिला अभंग आहे समाचारानं दृष्टी विठेवरी साजरी, शेवटचा अभंग आहे मागणे ते एक तुझं प्रती आहे। पहिला अभंग आहे समाचार आणि शेवटचा अभंग आहे मागणे ते एक। जसं ज्ञानेश्वरीमध्ये पहिली ओवी आहे ओम नमोची आज्ञा आणि शेवटची ओवी आहे किंबहुना तुमचे गेले धर्म कीर्तन सिद्धी लिहिले येथे माझे ओरले बाईपण आता विश्वात गेले रे। आता विश्वात गेले रे ही ज्ञानेश्वरीचं पसायला नाही। शेवटची ओवी आहे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले अध्याय नंबर 18 ओवी नंबर 1790 या ओवीमध्ये पाहिजे। आज कीर्तनाला घेतलेला अभंग गात्यातील आहे कडवे 4 आहेत आणि हा अभंग उपदेशभर आहे। गात्यामध्ये एकूण अभंग 4092 आहेत। 4092 अभंगामध्ये काही अभंग नंबर आहेत, काही अभंग शुद्ध भरत, काही अभंग विनंती भरत, काही अभंग विलवडी भरत, काही अभंग मागणी भरत, काही अभंग सडवाल, काही अभंग घोकडी आहेत, काही अभंग पाहिजे आहेत, काही अभंग व्याभिचारी अभंग आहेत, काही अभंग हिंदुस्थानी अभंग आहेत, काही अभंग ख्याल आहेत, काही अभंग भोपाळ आहेत, काही अभंग गौरंगी आहेत, काही अभंग वासुदेव आहेत, काही अभंग पाहिजे आहे। एका वाक्यात तुकोबारांचा गाथा 5वा वेद जरूर आहे पण मी त्याच्या पुढचं वाक्य म्हणेल तुकोबारांचा गाथा तुकोबारांच्या मुखातून बाहेर पडलेला पांडुरंग प्रसाद आहे। साक्षात पांडुरंगाचा प्रसाद म्हणजे तुकोबारांचा गाथा आणि निवृत्तीनाथाचा प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वरी। म्हणजे वेळा ज्ञानेश्वरीला पांडुरंगाचा प्रसाद का बसले नाही? उत्तर ज्ञानेश्वरी ज्यांच्या मुखातून बाहेर पडली तो अवतार पांडुरंग आहे। ज्ञानोबा मुळात अवतार पांडुरंग आहे आणि ज्ञानोबा अवतार पांडुरंग असल्यामुळं ज्ञानेश्वरी त्यांच्या मुखातली आहे। आज कीर्तनाला घेतलेला अभंग गात्यातील आहे कडवे 4 आहेत आणि उपदेशपर आहे। अभंगातला पहिला मुद्दा संपला। अभंगातला दुसरा मुद्दा गाथा माणसासाठी काढलेला होती त्याच्यात त्याला काय कारण आहे? कारण याच्या निवृत्तीच्या रिझन विदाउट रिझन नो एनिथिंग इन द वर्ल्ड जगातल्या प्रत्येक गोष्टीला कारण आहे। काय कारण आहे? माणसं गरीब झाली यालाही कारण आहे आणि माणसं उतटलेवाणी वागायला लागले यालाही कारण आहे। माणसं गरीब का झाली? उत्पन्न कमी झालंय, संदर्भात जास्त उत्पन्न कमी आहे। उत्पन्न कमी आहे आणि संदर्भात जास्त आहे। हप्त्यावर मोबाईल घेणारी माणसं आहेत म्हणजे इतकी हलकत माणसं आहेत, इतकी हलकत। फोन पे लोन 2 पे फोन म्हणजे मोबाईल इतक्या गरजेचा नाही तर तो कर्ज काढून घ्यावा। मोबाईल इतकी इसेन्शियलिटी नाही आहे की हप्ते भरा मग मोबाईल घ्या, हप्ता थकला स्टेटस सगळं जप्त करा असं नाही ना। मोबाईल इतकी इसेन्शियलिटी नाहीये की ती इसेन्शियलिटी कर्ज काढावं आणि मोबाईल घ्यावं। एज्युकेशन असेल कर्ज काढायला हरकत नाही, अत्यावश्यक गोष्ट असेल तर त्यासाठी कर्ज काढायला हरकत काय? हरकत मुलगी MBBS करायचे कर्ज काढायला हरकत आहे, मुलगा PSI होणार आहे कर्ज काढायला काय? धंदा व्यवसाय उभा करायचा आहे कर्ज काढायला काय हरकत आहे? पण तुम्ही जर मोबाईल हप्त्यावर घ्यायला लागले माणसं भिकारी होण्याचं हेच कारण आहे। उत्पन्न कमी, संदर्भात जास्त। किती भारी स्वयंपाक केला तर नवरा बायकोच्या दोघांच्या जेवणाला 90 रुपयाचं मटेरियल घरात लागत नाही। बालुशाही खाली तरी नाही लागत पण आपले मेंदू इतके खराब आहेत 180 मध्ये माशेपड्या झोराला खाणारी माणसं आहे नाही। 180 रुपये 2 जण जेवायला घालतात आणि 90 रुपयात 2 जण घरात कम्प्लीट 6 वेळा जेवतील। 3 किलो तांदूळ खपत नाही, पावशेर तेल खपत नाही आणि पायीभर बाजरीचा बापच टाप नाही खायचं आणि सगळे 70 रुपयात बसत नाही। माणसं भिकारी का झाली? चक्रवात जास्त झाला। 2 माणसं उतटल्यावानी वागायला का लागली? त्याचं कारण आहे कष्ट झाले कमी आणि उत्पन्न झाले जास्त।
माणसं येडेवानी करत नाही, पण फुकटचं मिळालं का ऊन खाल्याशिवाय हा दुसऱ्याची गाडी वापरायला मिळाली का हर्म वाजवणारच. दुसऱ्याची गाडी मिळाली का तो कुत्र्याला लाट खाणारच. दुसऱ्याची गाडी मिळाली का तो पुरीला मोकळ्याचा आवाज काढणारच. गाडी फुकट आहे ना, स्पीड मध्ये मुठभेद घालणार का फुकट. पेट्रोल त्याचं फक्त मास याचा फुकट. आणि 90% लोकांना कष्ट करायची सवयच राहील नाही. फक्त फुकट पाहिजे. इंटू ब्रॅकेट पेंट पेंट पाहिजे. पेंट कष्ट नको, फुकट पाहिजे. आणि कधी ध्यानात ठेवायचं, कष्टाची लक्ष्मी धोका घेत नाही, फुकटची लक्ष्मी माणूस संपवण्याशिवाय कष्टाचा जो पैसा आहे तो माणसाला समाधानाने झोपवतो. आणि फुकटचा पैसा गोळ्या घेऊन झोप येत नाही. काहींना प्रत्येक प्रकारच्या गोळ्या आहेत. पार्थ व्हायच्या गोळ्या उताने व्हायच्या. पार्थ व्हायची घेतली नाही उतानाच राहिला, उतानाची घेतली नाही पार्थच राहिला. काहींना तोंड वाचवायची गोळी आहे. काहींच्या कपाटात नुसत्या गोळ्याच येत पण या नाही, फक्त गोळ्या. फुकायची गोळी, खोकायची गोळी, तोंड वाचवायची गोळी, तोंड मिटवायची. शरीराला गोळ्यांची गरज का पडते. मन कमकुवत झालं की लोक उत्पन्न होतात. आणि आता म्हणजे घरा मोठी झाली, माणसाची मन बारीक झाली. काय झालं 3 BHK 5 BHK 9 BHK अख्खी कॉलनी त्याच्या बापाची एकटीच. आणि अख्ख्या घरात गेली माणसं का. त्याचं उत्तर आहे माझं, त्याचं उत्तर नाही टाका. एक बंद कर दे. अरे कीर्तनात बसले आपण, जरा काही लई लिहायचे ते यायचं नाही. अरे कीर्तनात तरी ते खोकलं बंद तुझं मोबाईलमुळे सायकोलॉजिकली अनफिट झाली. वाचन संस्कृती संपली. पेपर वाचिनं कोणी, कादंबऱ्या वाचिनं, कथा वाचिनं, कीर्तन ऐकणं, कुठे बसलं ना ती मोठे झालं. लग्न आली तर जैन सुद्धा खोटी नाही. भूतात पाणी धर्मिष्ठ झाली माणसं. हा विनोद नाही. ते वाचन संपलं. वाचलं कोण. वाचन संपलंय की नाही. वाचन संपलंय. जरा इंद्रिकाचे कीर्तन आहे थोडं कामाला वाईट आहे. आणि कीर्तनाच्या अगोदर तुम्हाला पहिल्यांदा सांगतो, इंद्रिकाच्या कीर्तनाचे वाक्य कुणाला भावना दुखवण्याचे नसतात, कुणाला कमी लेखण्याचे नसतात, माणसं बदलवण्याचे असतात. तुम्ही त्याचा काही अर्थ बोलायला नको तो तुमचा मालकपण आहे. तिथं आमचा काय. तुम्ही उद्या आपण जर म्हणलं महिलांना पदर घ्या, ही संस्कृती टिकवण्यासाठी वाक्य आहे, त्या मातांना कमी लेखण्यासाठी नाही. तुम्ही त्याचा अर्थ वेगळा लावता आणि मग इंद्रिकर लोक त्याचा आणता. हा नालायकपणा तुमच्या बुद्धीने. माझ्या कीर्तनातलं उद्दिष्ट एकच असतं, कोणाच्या भावना दुखायचं नाही. बोलणारा तुमचा आहे, तुम्हाला बोललं पाहिजे. तुम्ही आमच्या आहात, निम्म तरी ऐकलं पाहिजे. आणि आज आपल्या माणसांचं थोडंफार ऐकलं पाहिजे. तुमचं काय. आम्ही तर कधी तुम्हाला सांगणार नाही तुम्ही दारू प्या. आम्ही तर कधी तुम्हाला सांगणार नाही तुम्ही जुगार खेळा. पण त्यापासून दूर राहा हे काम सांगणार आमचं. तुम्ही जर त्याचा आसार ठरवला का दारुड्यांच्या भावना दुखवल्या, योग्य ती कारवाई झाली पाहिजे. दारुड्यांना फार खाली जाऊन बोलले आणि जवळजवळ असेच अर्थ लावतात. महाराज पहिलं वाक्य सर मला तुमच्या भावना दुखवण्याचा. तेव्हा बोलले मला काय घ्या तुमचा माझा सबंध का. काय मला तुमच्या मतदारसंघात उभं राहायचंय का तिकीट मागायचंय का फॉर्म भरायचं काय करायचं. फक्त एकच आहे, बरबाद झालीत आपली माणसं बदलली पाहिजेत. हे आमचं उद्दिष्ट आहे. तुम्ही उद्या काही अर्थ लावायला लागले तर तुमचं तुम्ही पहा. तुमच्या टीआरपी साठी तुम्ही कोणलाही वाक्यात आणायला लागले. तुम्ही पैशासाठी वाक्याचा अर्थ बदलवता. तुम्हाला 4 रुपये मिळावं आणि इंद्रिकर गोत्यात यावं म्हणून वाक्य तुम्हालाही पुन्हा समाजाचा फळ काय. तुम्ही मी समाजासाठी काय केलं, पुढे काय केलं. काहीच केलं नाही. करायचं नाही काय. फोन घ्या
घ्या. माझा अपघात झाला मागच्या पंधरवाड्यात. गाडी म्हणे पार केली पुरी. मला एक माणूस वाचवाय आला ना, पण क्लिपा काढाय कुणी मला म्हणलं नाही तू खोट्यातून गेला का तुझे दोन्ही बॉल गेले का तू झडला. मी उठेपर्यंत व्हॉट्सअपला पडलं. मला एक नागरिक म्हणणार नाही तुला खर्चातला फक्त पैसा. व्हॉट्सअपला टाकलं पैसा. बातमी कशी टाकली पाहिजे. इंदुरीकर अपघातातून बचावले. आता काय वाचले म्हणलं असतं तर काही छान असतं. बचावण्याचा अर्थ काय माहिती का, ही अवलाद जगलीच कशी. ही अवलाद मलाच लागत होती. हे बचावणे हा शब्द प्रेमात नाही, उपासात्मक आहे. उपासात्मक. अरे हे मागडं वाचलं हे मराय लागलं. इतका कलियुगात खरं बोलणाऱ्यांना त्रास. ऐका कधीचे महिमा आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला सुरुवात करते. मोबाईल मध्ये तो विचार आणि कीर्तनाला बोलायचं तरी तिला एक तर तुम्ही मी भाग्यवाने माना. 3 लाखातून वाचतो. हा विनोद नाही माना, आपला पुनर्जन्म आहे. काय म्हणते तुमचं. आणि 2 वर्षातून आज हसले तुम्ही, नाही तर 2 वर्ष लोक हसलेच नाही. नुसते बघी तुझायचं नाही, ठोकायचं. काही खोकला दाबून गेले पण खोकले. 10 मिनिटं झाले कीर्तन सुरू. 2 वर्षाचं दुखली गेलं. फ्रेश झाले. तुम्ही आता घरी गेल्यावर एकटे हसतात. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. जी गावात हसतात ती गद्दार असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत का नात्या पण हसत नाही. त्याचं मुळव्यात दुखत राहायचं तरी किती दिवस. इथे काय गॅरंटी. कपाट भर मोठं होतं काहींच्या घरात. कपाट उघडायला माणसं राहिली नाही. जर यमानं लाच घेतली असती लोकांनी घोराच्या नियमाला दिला असता. आकडा टाक. माझा बाप खाली. 4 वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा. पैसा कामा येत नाही, सत्ता कामा येत नाही, संपत्ती कामा येत नाही, मित्र पाहुणे कामा येत नाही, चांगलं वागणं वाया जात नाही. पैशाने सत्य कामा येत नाही. पैसे लोकांनी काही कामाचं नाही. सत्याला काय घेऊन आहे तर बोलवर. सत्ता गेल्यावर कोण खात. सत्ता आहे तो पुढे एक गाडी मागे एक गाडी 5-5 एअरपाट कार्यकर्ते सांगितला या. सत्ता गेली एकटंच बसले गेले बाबा. हे शनिक आहे. हे सगळं शनिक आहे. सत्ता वित्ता संपत्ती विपत्ती शनिक आहे. फक्त भजनच कायमच आहे. सगळे आहे दुपारी नाही देव सगळ्या जगात. पण 3 गोष्टी देवाच्या ताब्यात आहेत. तुम्ही किती वळवळ करा. कारखाना तुमच्या ताब्यात, डेअरी तुमच्या ताब्यात, सोसायटी तुमच्या ताब्यात, ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात, पण जन्म देवाच्या ताब्यात. 3 गोष्टी देवाच्या ताब्यात आहेत. एक जन्म, मृत्यू आणि निसर्ग. तिथं कोणी चायनीज करायचं. तुम्ही वळवळच करायचं. तुम्ही किती सुधरा अजून लोक तोंडाने जेवतात.
तुला श्रीमंत खायची जागा बदल माझे नाही. तुम्ही तिथं वनवण नाही करायची. तिथं देव तो देव, तिथं तुम्ही डोक्यात लावायचं नाही. नाही हे बा, जन्म जन्म मृत्यू किती मोठ्या बांगला बांध, किती सत्ता हो मरणार, किती मोठा बांगला बांध, काही करतो मरणार. आणि काही होऊ द्या, निसर्गावर अतिक्रमण करायचं नाही. अजून 10 दिवस थांबा, 9-10 दिवस. बुद्ध पौर्णिमा उद्या परवा होईल. पौर्णिमा झाली की डोंगराला जेवढी झालंय आपाप पाणी घालणार. तिथं आंदोलन नाही, तिथं मूक मोर्चा नाही, तिथं ठिय्या आंदोलन नाही, तिथं मूक मोर्चा नाही, रक्कच मारायचं नाही, फुटणार. मी त्या झाडाखाली बसून उपाशी जरी मेले का, त्याला माऊलीची ओवी आहे. वसंताचे रिझवले जाणाचे सांजेपणे. माऊली म्हणे वसंत ऋतू आलाय, गुढीपाडवा आला अंगाला भर येणार, गुढीपाडवा आला लिंबाला भर येणार, वसंत ऋतू आला डोंगरातली झाडं हिरवी होणार. तिथं तुम्ही डोकं लावायचं नाही. तुलाही श्रीमंत आहे, आमच्या घरी बस. तिथं एखाद्या निर्णय शिकेल, मग याचा अभ्यास कर. मुळात घातलेलं पाणी शिंद्यात गेलं कसं, झाडाखाली जरी मिळालं त्या बापालाही कळणार नाही, तुला तर कळणारच नाही. नाही, ईश्वरी शक्तीला चॅलेंज करायचं नाही. काय झालं इथं डोकं लावायचं नाही. तुम्ही विद्वान असाल, सासरवाडीला पाहिजे. मला लय पगार आहे, सासरवाडीला जायचं. इकडे डोकं लावायचं. अंगाला बर येणार म्हणजे, जन्माला माणूस झालाय मरणार म्हणजे, तुम्ही परत जन्माला येणार म्हणजे तिथे डोकं का मेलो मरणार. नाही का म्हणणार हो कसं काय मेलो होतो मरणार. आणि तो जायला लागला घेऊन ये. काही माणसं होती ना, ते त्यांचं झाल्याचं वय नव्हतं, पण ते लवकर तू त्यांच्याकडे जा, तुम्ही यमाची विनंती कर, यमाला बापाला सावरची लाच दे. आणि तो कोणाची तरी VIP माणसाची सही साहेब तेवढं साहेब ती मलाच रात्री येणार तर मीच वाचला. नाही नाही नाही, माऊलीच्या वेळ आहे, माऊलीच्या वेळ आहे. माझं नाही, म्या गेला. हे जगात देवाच्या हातात आहे, तुम्ही वळवळ करायचे नाही. चालेल बोला किती हरी त्याला ज्ञानेश्वरी सांगते मी बोलवेला भेद बोले आणि गाता सांगतो चाले हे जायचे कीर्तनाला. कीर्तनाचा पहिला मुद्दा संपलाय. आज कीर्तनाला घेतला म्हणून थोरायचा गाण्याची नाही आणि उद्देश भराय पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा उद्देशाचं कारण काय, जी व्यक्ती ज्या कामाला लागली त्याला ते काम केलं पाहिजे. पखवाद्यानं पखवाद वाजवलं तर काय उपकार नाही, गायकानं गायन केलं तर काय उपकार नाही, आणि कीर्तनकाराने कीर्तनही केलं तर काय उपकार नाही. तुम्हाला देवाने त्यासाठी पाठवलं, तुम्ही काही फुकाट करत नाही. काही लोक दावा समाधीची सेवा करायची, कोण लावून टाळणार आहे. घर जाळून कोण सगळं दुकान टाकायला कोणी मोकळा नाही. मला फक्त विदाऊट टक्का धंदा सांगा. कोणत्या कामात टक्का नाही आणि ते काम आहे असं एखादं काम सांगा. निवांत सांगा, 10 मिनिटांत सांगा. विदाऊट टक्का काम सांगा. पुढे सांगा लग्न जमवण्यात टक्का आहे. पुढे बघा टक्का नाही, लग्न जमवायला टक्का आहे. मग काही लोक म्हणतात त्यांच्या निधीतून डांबरी जावा, टक्का काय म्हणतात.
त्यांची निधी तर अंगणवाडी झाली, त्यांची उरल्यावर अंगणवाडी तयार झाली. डायरेक्ट ती खात 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 आणि वाढून आणि तेवढी तुम्हाला आली. ठीक आहे, डायरेक्ट येतं का त्याला ठरवलंय बांधायची का नाही टक्का. कोणाला द्यायची टक्का. काय टक्क्याने द्यायची टक्का. त्या टक्क्यात काढायचे किती आणि टक्क्यात आपल्याला किती घ्यायचे, त्याच्यात कार्यकर्त्याला किती घ्यायचे, उरले ते टक्का. असं टक्का मला फक्त झाकली समजा का ते खरं कोणी बोलायचं नाही. खरं बोललं का त्याची क्लिप करून ठोकायचं, त्याचे तासून ठोकायची. खरं बोलायचं. एखादा मला बैल घालून आपण म्हणायचं साहेब बैल जमला. बैल घाबत नाहीये, बैल जमला आणि बैलाला गोरा झाला. अरे वा, त्याचं दूध तुम्हाला चहाला दिलं एकदम बरोबर. तरी मी म्हणतो बरं का चहाची क्वालिटी इथं खरं कोणी बोलायचं नाही. आमच्यासारखे फुटक्या तोंडाच्या माणसाला तकलीफ होते. इथं फक्त असं म्हणायचं सगळ्यांनी खा. फक्त वा जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम बोलायचं केलंच पाहिजे. तुम्ही मी कधीतरी भाग्यवान माना. आपण कधीतरी गायला पाणी पाजलंय, कधीतरी तुळशीला पाणी घातलंय, कधीतरी कीर्तन करायचं पाहायला वाकलोय आणि कधीतरी सप्त्याला देणगी दिली आणि आईची सेवा दिली म्हणून आपण जिवंत आहे. काय कधीतरी तुळशीला पाणी घातलं, कधीतरी वारकऱ्याचं दर्शन घेतलंय, कधीतरी पाहुण्याला चहा दिलाय आणि कधीतरी आपल्या दारातून पाहुणा बिगर चहाचा गेला नाही. त्याचा परिणाम आपण जिवंत आहे. काय म्हणतात आणि हे कर्म कधी वाया नाही. कधीतरी आपण उपवास केलाय, कधीतरी एकादशी घेतली, आपण वाचलोय. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्याला ते काम केलंच पाहिजे. विद्यार्थ्यांना अभ्यास केला पाहिजे, पैलवानाने व्यायाम केला पाहिजे, पोहताना रियाज केला पाहिजे, कीर्तनकारांना अभ्यास केला पाहिजे, गायकाने प्रॅक्टिस केली पाहिजे, दुकानदारांना नीतीनं व्यवहार केला पाहिजे, विद्यार्थ्यांना अभ्यास केला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना अभ्यास करताना शाळेसाठी करू नका, गावासाठी करू नका, स्वतःचं भवितव्य घडवण्यासाठी करा. शाळेसाठी अभ्यास करू नका. गावाला तुमचं काही घेणं नाही, गावाला तुमचं काही घेणं नाही. लोकांना काय घेतलं. आता समजा कीर्तन संपल्या मी मेलो, आज मेलो, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय. मला काय फायदा, मी उठवणार मग ते मला झाडायला येणार आहे का उठवायला येणार जायला. आणि ते नाही आले तरी कोणीतरी मला. लोकांना तुमचं काही घेणं नाही. तुम्ही भ्रमात आहात, भ्रमात. हो, काही लोक म्हणते मी नोकरीला आहे, ऑफिस माझ्या ताब्यात आहे, फक्त रिटायर झाले 8 दिवसांनी त्या ऑफिसात जा. ते शिपाई सुद्धा तुला रामराम घालत नाही. शिपाई ते तुला पार्सल आणून देत होतं रात्रीचं, तुला झोपताना सांगते. ते शिपाई सुद्धा म्हणते ती आता डोक्यातून पण नाही. एकदा सत्ता गेली, शांत गेलं. आणि सत्तेचा फायदा लोक काय करतात, बाकीचे चिमून घ्यायचे. अधिकार आहेत तो गरीबाला त्रास द्यायचा, नको त्याला गुंतवायचं. सत्ता येतं पण ती शरीक आहे ना. आणि शरीक आहे हे यांच्या डोक्यात येत नाही. यांना वाटतं अमृतच फिरू आधी. एखादा सरपंच हे पद काय नाही का शरीक आहे, शरीक मग सरळ घरकुल नाही द्यायला हरकत नाही. पण नाही एखाद्याची जिरवायची म्हणून नाही, त्याला नाहीच द्या. बंगल्यावाल्याला मंजूर करेल पण गरीबाला नाही देणार. ते खोट त्याला जिरवायची संधी, त्याला वाटतं मी अमृत पिलो. आणि 5 वर्षाला सत्ता गेल्यावर कधीतरी घरकुल होतच. माणसं भ्रमात आहे. काही माणसं म्हणतात म्हणजे 10-12 कारखाने आहेत, 5-25 कॉलेज आहेत, 5-25 BEd कॉलेज आहेत, मी गेलो एवढा काम करतो. तू जावं ही लोकांची इच्छा आहे. लोकांना काय लोक फक्त डिजिटल लावणार, भाऊ श्रद्धादेवी वाहणार, चांगल्याच्या चपला जोडणार. लोकांना तुमचं काय घेणार. 3 महिना 2 महिने नाही झाले अजून अनाथाची माय शोधतोय, सत्कार केला. काय लोकांना फरक पडला. अरे तुमचा मुलगा डॉक्टर कोणी करेल रे, माझा मुलगा इंजिनियर कोणी करेल. ज्या माऊलीला बिचारीनं मुलाला स्तनातलं दूध पाडलं नाही, पण म्हातारपणाला 2.5 तास व्याख्यानं घेऊन तिनं लाखो मुलींचे संसार सुखी केले. विसरले लोक. आपला मुलगा डॉक्टर करणं कौतुक नाही, आपला मुलगा इंजिनियर करणं कौतुक नाही. ते तर कोणी करा. पण ज्या माऊलीनं बिचारीनं मुलांना स्तनातलं दूध पाडलं नाही, ते कुशीत ठेवलं नाही, त्या मातेनं म्हातारपणाला 2.5 तास व्याख्यानं दिली.
कितीतरी लाखो मुलींचे संसार आणि जीवन तुला विसरलं का? इथं आजकाल 11 रुपये वर्गणी देतात लोक, तर डिजिटल लावतात 11 रुपये. तिने आयुष्य लोकांसाठी घालवलं, तिला विसरलं. आपण देणगी देतोय तर नाव आलं तर देतोय, नाव नाही येत ते की नाही. आपण नावासाठी जगतोय. ती बिचारी मुलगी देवी स्वरूप होती, तिला स्वतःच हितच नव्हतं. फक्त जगणं कोणासाठी होतं विसरले. लता मंगेशकर सारख्या गायक विसरले. अब्दुल कलाम सारखा विद्वान गेला विसरले. अटल बिहारी सारखा राजकीय योद्धा गेला विसरले. उद्या इंद्रकर गेला म्हणा ना, विसरले. लोक उलटे म्हणतील बरं झालं गेलं नाही बोलायचो, काही ते म्हणतील ते उशिरा गेलो. पण मी गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला आपली आठवणीला हाताळणार. आता नाही, आता तुमच्या कमेंट आहे. म्हणजे वाक्य काल सत्य आज सत्य. 10 वर्षापूर्वी कीर्तनात म्हणत होतो मजूर गाडी येईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराला याला पैसे देईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेईल घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यात जागा ठेवावं लागेल. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बायको करता बायको मिळणार नाही. म्हणत होते की बायको स्वप्नात सुद्धा मी नवरदेव होईल. आणि असेच दिवस झोपायच्या खोलीत माझा तरी फोटो ठेवायचा. स्टेटस रेंज गेली काहींची, न्यूज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्र दिसत. सांगा गोष्ट खरी का खोटी? आता जेवढे लग्न झालेत ना, टोटल लग्नांचा खर्च पोहण्याचा बाप करतोय. पोरीचा बापाचा खिशात हातच घाली ना, तो फक्त असं म्हणतोय आपल्याकडं काही मी आहे ना. लग्न जमवणार आणि माल छापणार बोलून देत नाही. लग्न जमवणारे 50,000 एका लग्नात 1 लाख. सोमवारी लग्न झालं, मंगळवारी खंडन, बुधवारी जे नवरी गेली आलीच नाही. आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. मी असं मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो असा काळ असं काळ की रक्ताची माणसं दुश्मन होती. झाली. बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला भाऊश एवढे जाम केले, तेवढे यमानं केले नसते. यम परवडलं पण बहीण परवडली. आता एवढे बसले तर कीर्तना घेतले 25 बाय असे की सख्या भावाशी बोलत नाहीत, अशा 25 काय पुढे बसेल. मी नावा सगळं सांगतो काय नाही, फक्त वावळे ते भाऊ आहे काय सांगतो खरंय का होते भाऊ. तळतळून ते संपले. ईश्वरासारखा भाऊ बहिणीने गजाच्या हात ठेवला. माणसं पुढे चालली, विचार करायला तयार नाही लोक. माणसं पुढे चालली, संपली रक्ताची नाती. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो असं काय येईल मला, असं काय येईल मला. मोबाईल वर गेला इकडे बोल टेंबडीवर हात बरोबर ठेवला तू मोबाईल बोलतो. इको देत इकडे पाच आहे मायक. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो असं काय येईल की माणसं माणसाच्या जवळ राहणार नाही. 3 वर्षापूर्वी असा काळ पाहिला आपण म्हणत असा काळ की एका गावाने 50 सांगते 3 महिन्यात पाहिलं. मला 3 महिन्यात पाहिलं. मार्च एप्रिल अशा पहिले म्हणत की 50% प्रेत वडील प्रेरित वडील आणि 50% प्रेत कधी पेटवलंय माहित नाही. आईच्या अंत्यविधीला मुलगा नाही, मुलाच्या अंत्यविधीला आई नाही, बायकोच्या अंत्यविधीला नवरा नाही, किंवा मुलीच्या अंत्यविधीला भाऊ नाही. काय प्रसंग. आणि कोरोना झालेल्या माणसाला लोकांनी इतकी वाईट वागणूक केली बाबा, इतकी वाईट. ह्याच्या गायचं पोट देवीला घेतलं नाही,
शर्टिंगी करायचा, माईक हातात आलं का धर्माचा थापा आणायचा. फक्त धर्म काही झालं का धर्माला थांबायचं. सगळ्यांचं भांडवल तेवढंच. जसं भाषण करणारं काय झालं का शेतकऱ्यावर येऊन थांबायचं. पुढे भाषणाचा केंद्रबिंदू काय फक्त शेतकऱ्याला फक्त गादी लावायचं तेवढं म्हणायचं. इकडे काही झालं का धर्मावर येऊन थांबायचं, लोक कामाला लावून द्यायचे. धर्म काय गप्पा मारून द्यायला, धर्म काय धाब्यावर सगळं खाऊन द्यायला. धर्माला त्याग द्या आहे का नाही बोला. मुलगी तुडवले तेव्हा गौरवा तयार झाली, सुरावर गेली तेव्हा जनाबाई तयार झाली, विष प्याली तेव्हा जनाबाई तयार झाली. फुका झाला लोकांचा छळ सण केला तेव्हा सावित्रीबाई फुले झाल्या. फुका झाला पहिला शिक्षक फुका फक्त बाई घाटात आला का बस चालू फुका. पसंतीने खाली बसा, काय अडचण नाही. ऐका एकदा ऐकणाऱ्यांना करंट लागला त्याला विषय चालत नाही. आता तुम्हाला पूर्ण करंट लागला. आता तुम्हाला कीर्तनाला विषय नाही लागला. आता करंट लागला धर्म तसा तयार होत नाही. मुलगा तुडवला होता तेव्हा बरोबर काका तयार झाले. आई वडिलांचा बळी दिला तेव्हा ज्ञानेश्वर तयार झाले. आणि संसाराची राग केली तेव्हा गाथा तयार झाला. आणि चिंत्या बांधल्या तेव्हा गाडगेबाबा तयार झाला. अंगाला चिंत्या बांधल्या. गाडगेबाबांनी गाव स्वच्छतेपेक्षा मन स्वच्छ जास्त केली. गाडगेबाबांनी दूर स्वच्छता केलं लोकांच्या, समाजही स्वच्छ केला आणि मनही स्वच्छ केलं. आज आपले दोन्ही म्हणेल. आता आपलं फक्त नुसतं स्वच्छता करायची म्हणलं नुसतं असा हात लावला झाडूला त्यांनी सहभाग बाकीच्यांनी झाडलं नेहमी म्हणजे झाडून नेहमी त्यांचा फोटो नाही आला ते तर उलटलंय. प्रसिद्धीसाठी जगले नाही, धर्म तसा तयार होत नाही. आपल्याला काय टिकवायचं आहे. असा काळ की कोरोना झालेल्या माणसाचं दूध गायचं घेतलं नाही, त्याला पीठ दिलं नाही. पीठ काट्या टाकलं त्याच्या घरापाशी काट्या, त्याच्याशी बोलायचं नाही, त्याच्या दारात येऊन 25% माणसं अशीच गेली. तर मी काय पाप केलं तर माझ्या घरातली माणशी बोलत नाहीत. आम्ही विचारत नाही, आम्ही फक्त विचार नाही करत, आम्ही फक्त गप्पा. पण त्याच वेळेस जर सुशिक्षित माणसं म्हणले असते काही होत नाही तर माणसं बरीचशी वाचली असते. बापाच्या 13 वेळा मुलगा जेवण नाही, इतकी वाईट परिस्थिती आहे. बाप मारून 13 दिवस झाले. हिंदीमध्ये करून आणलं, मटकीमध्ये करून आणलं, तुम्हाला त्याच्या मठातच करोना का आला. त्याचे खाते तर तुम्ही फोडून घेतले, फेरफार तर पाडून घेतले, त्याला ती मॅच करून सगळं होते म्हणून घेतलं. आणि त्याच्या 13वेचे ताट कुत्रे निघालेत मला. 13 वेळा ताट मांडली त्याला घरी बिचारली. पण रक्ताची माणसं सुद्धा 13 वेळा. आणि ती आता सांगा जो शिक्षक बापाच्या 13 वेळेला जेवला नाही तो शाळा उघडला पोराला धर्म काय शिकेल. तो म्हणाल काय ना भेट आहे मध्ये जो शिक्षक बापाच्या 13 वेळेला जेवला नाही तो आता शाळा उघडला पोराला म्हणून का. मुलांनो आई वडील हे माणसं का नाही होत आहे. मी तर जेवलो नाही. एखादी बाई म्हणतो बचत गट भक्कम करताना सासू सासऱ्याला आधाराची सासरा मेवाईला माहित नाही गट काढून बसतो. तीच म्हणते महिला सक्षम झाल्या. तुम्ही बदल तुम्ही आता माझ्याकडे बसले का खरे मी निघून गेलो चांगला आहे त्याचा. नाही हे कोणीतरी थांबलं पाहिजे. काळाशी
लहान बरं सर्व समाजच्या मेडीमध्ये सावधान सावधान म्हणजे मांडी आवडी तो काय करेल 3 वर्ष झाली सावधान नाही विसरव नाही डायरेक्ट पसरा खालून मोडून वरून जुडो तू कितीला रे 5वीला 4थीला कोण आहे तुमच्या 4थीला हा 6वीला 5वीला तू कितीला आहे 4थीला 4 वर्ष साले जायला शाळेतच गेला डायरेक्ट नाही तुला नाही चौथ आणि हा डॉक्टर माणसं उभ्याला लावला हा विनोद नाही मला हा विनोद तू किती वेळ 4थीला तू किती वेळ 5वीला घड्याळाला काटे किती घड्याळाला काटे किती 2 सावीला ते साईड मधलं गाणं ते गाणं कोणते रे चिगा ते नदी कोणते रे ती पोरगी आरसी तो पोरे कोण रे परश्या लोक म्हणतात इंग्रजी काही बोलत काही कसं माझी मी आयुष्यात सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे का मी खरं बोलतो त्याची फळं बघितो जो उठण तो मला म्हणायला होता तो मी हा विनोद नाही हा विनोद नाही याला थोडं फार तरी चांगलं म्हणायला काम चांगलं बनवलं पाहिजे तुमचं म्हणून ही व्यक्ती ज्यांना म्हणाली त्यांनी ते काम बोलायचा अभंगातला दुसरा मुद्दा सांगता अभंगातला तिसरा मुद्दा आज काय पाठवण्याच्या मंडळाला माहिती सचिवालय सगळ्याच्या उपस्थितीमध्ये सुरेश साळुंके यांच्या स्मरणार्थ श्रीमती सरस्वती सुरेश साळुंके यांचे इष्टजीवित कार्यक्रमाचे आयोजक संयोजक विनायक सुरेश साळुंके कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुंजर मंडपाले माई सचिवालय सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या मातेची 61 आणि सुरेश सावंत पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला सुरुवात मग तुम्ही मला आतापर्यंत चाललं का आतापर्यंत थोडे तुम्हाला झाले का म्हणतो का त्यासाठी गेलं नाही काय पहिलं कौतुक करावं या साळुंके परिवाराचं की एवढं मोठं भव्य दिव्य नियोजन दुसरं कौतुक करावं या माझ्या परिवाराचं की माझ्या माहितीनुसार महामारीनंतर 2 वर्षात सगळ्यात मोठा कार्यक्रम पहिला हात असेल आणि तिसरं कौतुक करावं या परिवाराचं की एवढा मोठा सोहळा पाहिजे स्वर्गातून वडील सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय जाणार नाही आणि आईची 61 आणि आईची 61 केल्यावर आईच्या गालावरचा हसू सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय आज या आईच्या गालावरचे हसू दिसतंय ना हे बाहेरचं हसू नाही आतलं हसू आज माझ्या मुलाने माझी जिवंतपणी पारणं फेकली ही त्यांच्या गालावरचं प्रतीक आहे आणि त्यांच्या गालावर आज ते हसू दिसेल ते प्रत्येक हसण्याचा बिंदू आशीर्वादाचा असेल तर आज जेव्हा तुम्ही सुरेश विनायकरावांनी जेवढा खर्च केला यातला 1 रुपया सुद्धा वाया जाणार नाही लक्ष्मी जरा चांगल्या ठिकाणी घालायला शिका लक्ष्मीचे 3 नियम सांगतो तुम्हाला कष्टलेल्या माणसांना पाया पडून लक्ष्मी नम्रतेने टिकवा पैशाची उधळपट्टी करू नका जर नम्र वागले तर लक्ष्मी झुपट नाही तुकोबाराच्या वैकुंठाच्या जाण्याच्या अभंगात आहे पायी लक्ष्मीच्या हाती देव जरी तुम्हाला मिळवायचा असेल तर तो लक्ष्मीला विचारूनच मिळवावा लागेल ही भाषा कोणी तुम्ही सांगा का संत बनविता एवढा करा सांगा देवा माझी वाकावी आता तुम्ही कृपावंत साधू संतांची गोमत पहिले 9 जी अभंग आहेत तुकोबारायची मालिकेतली हे विनवणीची अभंग आहेत हो गरुडाची माळी मी पाय ठेवेल आणि शेवटी म्हणावं लागलं तुका म्हणे शेषा जागे शेषा पण लक्ष्मी मिळवायला पायी लक्ष्मीच्या हाती किसी यावे काय भाषा आहे महाराज आणि मग तुकाराम महाराज खळखळूनच म्हणून टाकली माझे आई येग काय लक्ष्मीला वाचत येडेवाणी करू नका पाया पडतो त्याच्या मग पाहिलं लोक म्हणतात ना पहिले त्याला 100 एकर जमीन होती आता ती दुसरीची वाटेला करत्या हा खाट काढतो काही माणसं म्हणतात त्याला पहिले 3 ट्रॅक्टर होते आता ती दुसरीचे ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे लक्ष्मीला माझा टेलपणा चालत नाही काय
लक्ष्मीचा दुसरा नियम आहे, लक्ष्मी मानात घालू नका, लक्ष्मी दानात घाला. कारण दाना घातली की लक्ष्मी दुप्पट होते. सत्यात अन्नदानात घाला. आता या बिचाराने एक काम केले, खाली टीप इतकी भारी गेली, हा इच्छा आणायची नाही, पण अनाथांसाठी वया पिला या आणि त्याच्या 10 मुलांना जर वया दिल्या तर त्यांच्या गालावरचं हसू तुम्हाला पडलं भेटेल. आणि आम्ही काय करतो, लग्नात फटाके 1.5 लाखाची, नवरदेव बाहेर पुन्हा पैसे घालवायची अक्कल नाही. काय 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 अख्या गावात लाईट येत नाही. मूर्खपणा. आता त्या लग्नात इतकी नालायक पद्धत आली. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी बलून मधून खाली गेला, बलून केलाय कोणी हातात आणि माझ्या पैशाला माझा होता. तो नवरदेव म्हशीवाळ होता, ती नवरी या घातली बलून मध्ये, ती वराला हलकट आणि त्या नवरीला नवरदेव खेळला. आता तो गडी नवरदेव म्हशीवाळा, त्याला असा टच व्हायचा त्याला, पण म्हशीच्या रेडक्याचा तर शिवऱ्याचा ते हालचाल करायला गेलं, फुगच तुटला. 9 बार गाड्या गेले का? आज विनायकरावाने केलेल्या खर्चातला 1 रुपया सुद्धा व्हायला. पैसे लक्ष्मीचे 3 नियम पाळा. 1 नम्रता घाला, 2 दाना घाला, आणि 3 लक्ष्मी कडवड करा. लक्ष्मी सारखी ठोकून ठेवणार, सारख्या नोटा खिचत ठेवणार. पागल पैसे काही लोकांच्या खिचत 1000 रुपये राहणार. 9 याला मजीत येईल खर्चीनच म्हणलं नाही. लक्ष्मी कडवड करायची, कडवड कडवड करायची. कडवड काय माणसं खरंच नाही. गड्या काटल्या आकडेवर फुईल नोटावरची, पण नोट आहे. पहिलं म्हणलं थोडे पैसे आले रक्कम द्यायची, अंड्याची, तर गळ्यातलं करायचं, पायातलं करायचं, शिळी घ्यायची, बोकड विकायचा, पायातली करायचं, पैसे कन्वर्ट करायचा. पैसे दुप्पट होतात कन्वर्ट केले. थोडे पैसे आले जीसीपी घ्या, थोडे पैसे आले ट्रॅक्टर घ्या, 2 BHK घ्या, हायवेतच एखादा मोठी जागा घ्या, पुढे धंद्याच्या दृष्टीने एखाद्या गोष्टीला. पण पैसा हा नेहमी गुंतवत राहा, तो डबल होतो. तुम्ही अभ्यास करा. 10 वर्षापूर्वी जागेच्या बाजारात आजच्या जागाची माझा किती फरक, 10 पट आहे की नाही. मग तुम्ही कुणाही पैसे ठेवले असते तुमचे 10 पट झाले नसते. पैसे दागिन्यात घालायचा, दागिना कानातलं घ्यायचं, मिळेल ते घेत राहायचं, काम आहे. पण लक्ष्मी कन्व्हर्ट करा, ती दुप्पट नुसती ठेवून द्या, ठेवून द्या. तू जर खर्चिलंच दागिना विनोद नाही, मुलाच्या भविष्याला होता. आज मुलगी 5वीला गेली, थोडेफार पैसे आले, 2-3 लाख बँकेत टाका, 5 वर्ष सेविंग टाका, तुम्हाला 6 लाख मिळतील. लग्नाला कोणा हात पसरायची गरज नाही. पावती बुडली मुलीचं लग्न. आपली मुलगी 10वीला गेली ना, तीच मेडिकलची तयारी करा. बस एखाद्या मुलगी आपल्याला मेडिकलचं करायची, आपली मुलगी ब्रिलियंट आपल्याला माहिती आहे. आर्थिक बाजू ब्रिलियंटला सुद्धा लागते, आपण लगेच ती तयारी करा. मुलं मला सांगले तुझंच तुला एक वाटून देत नसेल पाहिजे नाही, कुठं गेले आपले कुठं सुधारी खाणार पगार बघा कशाचे पैसे घालायचे गेले. सगळ्यात महाग दाव आहे सध्या, सगळ्यात महाग. पण कोणीच मोर्चा काढेल. $2 रुपयानं वाढलं प्यावा कथा, पेट्रोल वाढलं धारा, डिझेल वाढलं मूक मोर्चा. दारू इतके महागे शब्द सुद्धा तुम्ही बोलत. खोबरं खारीक बदाम 430 रुपये बदाम, 100 रुपये खोबरे, 400 रुपये तूप आहे, गावरान तूप प्युअर, आणि 730 रुपये बोकडाचं मटण आहे. आता सगळ्यात जास्त महाग काय, बोकडाचं मटण. कोणी म्हणालच ना मटण, उलट मटण खाणाऱ्यांची संख्या कोरोना झाल्यापासून नाही हटत. लोक कोणीतरी जगवा आली, अंडे खाल्यावर कोरोना होत, लोक बुद्धी आणतात. अरे लक्ष्मी बाबा माना घालू नका, लक्ष्मी कन्वर्ट करायचा.
म्हणून ह्या मातीचा 61 आपलं कीर्तन ठेवली म्हणल्यावर 100 कारण आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठेवलं तर माणूस 100 वर्ष जगतो. आणि जर वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात दुसऱ्या बंगला होता. आणि जर लग्नाला ठेवलं बाकीचा विचार घरी गेल्यावर नाही. महाराज ही कीर्तन आहे, ही कीर्तन थोडीशी सत्य पण ती काळाची. लोकांना वाईट वाटतं, वाईट लय बोलतो, थलथलीनं सांगतो महाराज. माझ्या बोलण्याचा मला स्वार्थ नाही, फक्त आपल्यासाठी बोलायचं आहे. आणि म्हणून या मातीची 61 सुरेश्वराचं पुण्यस्मरण आणि विनायकरावांनी एवढा मोठा केलेला कार्यक्रम त्यामध्ये आपल्याला सुरुवात करायची आहे. या मातेच्या 61ला पहिला संकल्प करायचा आपल्याला. मुलाला विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलं पाहिजे, यावर तुमचं मत काय? इथून तुमचा माणूस जर अध्यात्म नसेल तर तो माणूस वाया गेल्याशिवाय जाणार नाही तुमच्या घरामध्ये. तुम्ही मुलाला न्यूटनचे नियम जाणू शिकवा, तुम्ही मुलाला गॅलिलिओचे नियम जाणू शिकवा, तुम्ही मुलाला पास्कलचे नियम जाणू शिकवा, तुम्ही मुलाला आर्किमिडीजचं तत्व जाणू शिकवा, पण तुम्ही मुलाला याला आई म्हणतात हे शिकवा. आणि हे तुम्हाला शिकवावं लागेल. तुमची पिढी संपणार. 16चा बलात्कार करतो म्हणजे का? 17चा खून करतो म्हणजे का? 18ची पोरं दरोडा टाकण्याचं कारण काय? 18 वर्षाच्या 2-4 पोरांची गाडी जर पोलिसांनी पकडली तर त्या गाडीत काय सापडतं? त्या गाडीत काय सापडतं? डायरेक्ट दोरी, कटावडी, पिस्तूल, सुरी. 18-20 वर्षाची पोरं चोऱ्या करायला लागली. याला एकमेव कारण बचत झाली. रांगेत जर मुलगा उभा केला ना, या रांगेत तो महाराज नाही होण्या, गायक नाही होण्या, वादक नाही होण्या, पण सोड होणार नाही. हसण्यावाली गोष्टी घेऊ नका तुम्ही. जर आजच्या मुलाला 80% तरुण पोरं दारू पितात, 80% का गेले? 100 पोरं एकत्र केले तर 80 पोरं घेऊन प्युअर मिक्सर फुटेल नाही लावाय का? आणि हसण्याची गोष्ट नाही. 70चं पल्सर आहे, 10चा त्याच्याकडे. हसण्यावाली गोष्टी लिहू नका महाराज. महिला म्हणून तुम्हाला राग येतो, पण या 4 वर्षामध्ये बापाने मुलाला खाता दिला. जर त्यांना भांड मुलगा गेला आणि बापानं जर खाता दिला, त्या बापाचा पाप सगळा बघा, पाप सगळा. पहिले म्हणाला तर फलटी करून घातलं, हे त्याचं पाप आहे. बायकोच्या घरातले दागिने म्हणून त्याला मुलगा उठावून मागला, हे त्याचं पाप आहे का? 70 वर्षाचा बाप थरथरणाऱ्या हाताने 24 वर्षाच्या पोराच्या तोंडात पाणी वाटतं. स्वतःच्या पोराची राग झालेली बापाने उघड्या डोळ्यानं पहिली बापाने गुडघ्यात मुलगा गुंतवलं. पागल झाला बाप. आपल्या वागण्यानं जर आपला बाप पागल होत असेल तर आई वाद राहिलेली काय वाईट गोष्ट. तुम्ही कधीतरी पिढीला सांगा विनोद येतात. 18-20 वर्षाची पोरं दारू करतात. 1.5 महिना झाला 12वीचे टोळगे मोकळे झाले, 1.5 महिना झाला 10वीचे टोळगे मोकळे झाले. फक्त मोकळं दिलं त्यात. गेम, मोबाईल, कपडे, सेंट हिंडायचं. उद्यापासून 10वी-12वीची जेवढी पोरं परीक्षा दिली, एक पोरं सुद्धा घरात सांगू. हे कोणाच्या तरी दुकानात कामाला ठेवा, याला कवड्याच्या ठिकाणी कामाला लावा. याची 100 आपल्याला नको. 100 कमाईला काय लागतं हे त्यांना करू द्या. यांना फुकाट दिल्यामुळे मी चाललाय का? यांना सगळं फुकाट आहे, हे सगळं फुकाट. हे जर दिवसभर कवड्याच्या हाताखाली गेले ना, एकही गेम न खेळता काय, पण यांना फुकाट सवय लागली. फुकाट ही माता मावणी बिचारी 61 वय आहे. हिने तुला म्हणावं तुम्ही नीट आहे. आपल्या आईने आपल्याला मोबाईल नाही दिले, आपल्या आईने आपल्याला दागिने नाही दिले, पण आपल्या आई बापाने आपल्याला अशी श्रीमंती दिली का आपण स्वाभिमानाचा नाही दिला. आपल्या बापाने आपल्याला मोबाईल नव्हतंच तर काय दिलं. ज्याचं बजेट म्हणालं तर तो फाटल्या शर्ट झालेला होता. 3 रंगाचं आपली आई डोंगरे दिसत होती. जाऊ दे बिचारीचं डोंगर फाटलं होतं, केसाला तेल नव्हतं, पायाला चप्पल नव्हती, पण तिने आपल्याला वाया जाऊ दिलं नाही. ही श्रीमंती नव्हतं आपल्या आईला वेळेस काही नव्हतं नसत, चप्पल तर नव्हती नसू द्या ना, पण आपल्या आईकडे विचाराची इतकी श्रीमंती होती तर तिने आपल्याला सुखी केलंय. आज या नायकाला काय कमी आहे? काय कमी आहे? याच्या अंगात कपडे आपल्याला पाहिलं तरी होते, काय कमी काय, पण यांना भेजामुळे खराब झाली पिढी. पाया पुत्रांच्या ह्या मातेच्या 61ला
मुलाला विज्ञानाबरोबर अध्यात्म द्या. कधीतरी महिला म्हणजे मुलाला पसायदान शिकवा. 3 वर्ष झाली गाठी घरी आहे. कोणत्या बाईने पोराला पसायदान शिकवलं की त्याला नसलेलं दुर्गोधर तुला सत्कार होतो भव्य नागरी सत्कार करतो. आणि तू सांगते का माय पोर लोकांना जिजाबाईने शिवाजी काढायला. अरे मुलं बांधवा हा विनोद नाही. काय शिकवतो मम्मीने पसायला शिकवतो. तुमच्या मम्मीने पसायला शिकवतो. मम्मीला जी म्हणजे तुला काय सगळं सगळं म्हणून छान पहिले वेळे सावधान घेतली. तुम्हाला प्रयोग दाखवतो पिढीने शिवाया केली सगळं समज छान आणि जरा उतरल्या शाळा सुरू झाली. आवाज कमी येतोय झाली पटकन मला शाळा सुरू झाली. हो क्लास सुरू झाले. अरे क्लास सुरू झाले ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही नाही सगळं कसं होती ऑनलाईन का ऑफलाईन. मला ऑफलाईन याच्या अगोदर क्लास कसे होते ऑनलाईन. आता कीर्तनात बसले तुम्ही खोटं बोलायचं नाही. ऑनलाईन कळलं नसताना तुम्ही शिक्षक ट्रेनिंग करून गेम खेळत होते गोष्ट खरी का खोटी. खरी तुम्ही ऑनलाईन क्लास चालू असताना शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते गोष्ट खरी का खोटी. खरी तुम्ही ऑनलाईनला अभ्यास केला पण तुम्हाला नाद लागलाय कशाचा करेक्ट. आता सगळं नाही ऐकून गेलं पाहिजे जरा मला. तुम्ही मोबाईल शिवाय जगू शकाल. आता मोबाईल मुळे काय काय झालं झालं मला डोळे आवाज कमी येतोय. डोळे कपाळ मेंदू झोप गेली. झोपेला म्हणून क्वार्टर सुरू झाली. क्वार्टरला काय लागतं पाणी अजून चकना अजून फुटाणे अजून पापड अजून शेंगदाणा अजून शिवला पैसा पैसा मिळवून सुरी सुरू झाली. सुरी करून भारी मोबाईल जवळ घेतला आणि गेम सुरू झाला. 2-3 गेमची नावं सांगा पटकन. पबजी फ्री फायर लुडो कॅरम. राजने गाव ह्या केंद्रामध्ये जातात. कोणता घ्या पुष्पा. आणि पुष्पामध्ये हे काय ते पोराला सांगते काय हे उभं आहे तू तुला कसं रे मीट कर बरं हाताला कर चांगलं. तोंडाने सांग काय रे मला आता मरण येऊन तुमच्या पोटी जाणार नाही. सूर्य ना या मातेचं यशस्वीतलं पहिलं वाक्य आहे विज्ञानाबरोबर मुलाला अध्यात्म. कधीतरी पसायदान शिकवा कधीतरी आरती शिकवा. मी तर पुढारी लोकांना हे सांगेन जून महिन्यात शाळा म्हटला गुरुजीला विनंती करा आणि शाळेच्या नोटीस बोर्डवर पहिल्या शाळेच्या नोटीस बोर्डवर हरिपाठातला रोज एक अवघड दिला पाहिजे आणि मुलाला तो वही ठेवून घेतला. हरिपाठ मुलाचा वहीतच तयार झाला पाहिजे. काय म्हणायचं पिढी सांगते आत्मशिक स्वराचं मदत करतात ते अजून 4 वर्षांनी 4थीचं मदत करते 10वीचं बाबाला बसून लागते. ही स्थिती आज आहे. कधी 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 न्यायदेवतेला सुद्धा प्रश्न होते की या मुलांना ही शिक्षा नको. दुसरी गोष्ट आपल्याला काय झालं मोबाईलचा क्लिपा शिळेला बघून झालं तर क्लिप कोणता कुत्री समोर होतो कोणता कुत्र्या समोर होतो सगळं व्हॉट्सअप फेसबुक केलं चालतं. कुत्री घालून घेतो चपात्या करताना फोटो काढतं कोण आंघोळ करताना फोटो काढतं.
सगळ्यांच्या हातात क्लिप आहे, नुसत्या क्लिप कोणची उवा मारताना क्लिप घेतले कोणतं काय सफाटा करताना क्लिप एखाद्याला वाढदिवसाला केलं पण येळ भरपट्टी चालू झाली त्यातल्या 11 कार्यकर्ते खाली 2च केलं पण क्लिप 3च रागा वाटल्या उदार बसली वाटलं इकडे आपल्याला रागावलं ना. 99% जनता फक्त प्रसिद्धीसाठी जगते. सांगून ठेवतो भाऊ, प्रसिद्धी क्लिपाने मिळत नाही, प्रसिद्धी कर्तृत्वाला मिळत. आताही आम्ही मोबाईल वापरू देत नाही. काय फरक मला काय फरक इज्जत गेली पाहिजे. हा मोबाईल 300 रुपयाचा घेऊन 6 वर्ष अजून बिघडला आणि तो सेकंदावर लागले तर माझ्या एकच सेकंद मला त्याच मग काय काय भागावर म्हणजे शिकवता गेला तरी आपलं नाही पुढे आपल्या बसले येणे बाबडी पुढे नदी मध्ये सगळं येतो. मला व्हॉट्सअप नाही, मला फेसबुक नाही, काहीच नाही. आपल्याला कोण मेल तपास नाही, कोण जन्माला आलं तपास नाही, मेसेज नाही, व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, काय नाही काय. उलटे माझ्या तू युट्यूबवर कितीतरी क्वांटिटी झाली आणि माझ्या ठोकून म्हटलं पैसे केली कमावण्या रुपया कमावला नाही, सुट्टा रुपया इंद्रिकरता फक्त बोवाट आहे. मला युट्यूबवर नाही तर रुपयात म्हणतो एक सुट्टा रुपया मी 28 वर्षाचा आहे कमावून या युट्यूबचा. हे नाव आहे पट्या दिसले यांनी माझ्याच काही उलटा पाट्या केला, मालच होता मी रुपया नाही केला. मी 28 वर्षाला कीर्तनाचे पैसे सरकारी ठरवले, सांगोपणे अगोदर घेतले, आजचं कीर्तन फुकट. एखाद्याला सांगायचं नाव अगोदर पैसे घेतले, कोणीच करायचं त्याला दुप्पट देणार नाही, राजचं कीर्तन फुकट करणार. फक्त बाबा करून द्यायचा, फक्त बाबा. काही नाही म्हणायचं तुलाही पैसे, काही नाही म्हणायचं अगोदर घेतो, काही नाही म्हणायचं नेऊन ठेवा लागतं, काही तर म्हणतं बँकेत ठेवा. फक्त आपलं प्रचार आहे का प्रचार. मला सांगा एखाद्या माणसाने कीर्तनात एवढे 15-20,000 लोक आहे कमी कीर्तनाचे पैसे अगोदर घेत नाही म्हणून आजचा टोटल खर्च फुकट देणार. उलटा झालेलं जेवणा सगळं करायचं नाही, फक्त दुसऱ्याला बदनाम करायचं असं. तर एखाद्या म्हणत तुम्हाला आम्हाला एवढीची तारीख घ्यायची, बाकीच्याने काय मिळालं तुम्हाला परवडलं त्याला बेसकून द्यायचं, तुला परवडलं का तिथे पैसे नुसता वाटत आणि काय होतं काहीच नाही. उलटे 3-3 करतोय म्हणून बरं आहे. आता 31 आहे सकाळपासून मी एक तर कधीच करीत नाही. 3-4 रोज. एप्रिल महिन्यात 96च काढलं, हा महिना 93 आहे. एक मी आलबम करायची नको म्हणलं पैसे काय करायचं म्हणायचं ते काही काही नाही. आपल्या माणसाला त्याची गरज आहे. सदा शिकायला नको. आज आपल्या भावना कमी व्हायला, आज आपला मुलगा गुन्हेगार कमी व्हायला. आज एक मुलगा जर जेलमध्ये गेला तर त्या आयुष्याच्या वेदना काय. आज आपली डीएड झालेली पोर आहे, डीएड पण अक्षरशः 30 रुपये बॅलन्सला ऐकलं मागतात. ही आपल्या पोरांची परिस्थिती आहे का नाही बघा. आज 10 लाख रुपये डीएडला घातले आपल्या पोराला आणि तो 30 रुपये कोणाला मागत सांगा त्याला आत्मान नसलं. अरे डीएड बंद झालं, डीएड बंद झालं, डीएड बंद झालं, एटीडी बंद झालं, डिप्लोमा बंद झालं, कोणा संपले ना काय करतात आपल्या पोरांना. आज येते डीएड कोणतं पंप आणला असं म्हणतात त्याला आपण पुढं सांगा आपल्याला डीएड बंद संपली, शाळेत संपली, त्यांचा प्रयोग दाखवा काय नाही. कोणी काय बोलायचं नाही काय नाही. 17 वर्षाची मुलगी म्हणते मला त्याला खुसलं खुश तू गाडी तोडली का तुला प्रश्न. 17 वर्षाची तोडगी झाली तुला कळत नाही का प्रश्न. आणि वरून पोरगी म्हणते त्याने मला लागण्याची आम्हीच दाखवलं आम्हीच तिकडे उलट होती कसं आणि पोरगी पळून गेलं आहे म्हणते मला अंदाज आला तू काय झपाला बसली काय मग सहज आहे म्हणते मला अंदाज आला. आपली मुलगी घराच्या टॉवरवर 2.5 तास मोबाईलवर बोलते म्हणजे ती काय वैकुंठात पडणार समजा.
आपली मुलगी अडीचच मोबाईलवर बोलते म्हणजे ती काही संघर्ष करते का ती काही विना करते का कुणा सांगतात फक्त खरं कोणी बोलायचं नाही. आणि एक तरणा भाग आपला शेतकऱ्यांना मुलगा जेव्हा नोकरी नाही म्हणून आत्महत्या करतो तेव्हा काय तेव्हा त्याला पाहुणे विचारतात आले तो येणार तेव्हा त्याला पाहुणे विचारतात मुलगा काय करतो तुझा बाप मात्र घरी आहे आमचा तरुण पोरे आत्महत्या करून तेव्हा या मातेच्या एक सृष्टीला पहिला संकल्प विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलाच पाहिजे मांडणीच करावं. दुसरा मुद्दा आपल्याला करायचा आहे तुमची माझी भांडणं कमी झाली पाहिजे. आता भांडणं करण्यात मजा आहे काय करायचं भांडणाचं कारण काय लाईट का दिली ती फरका दिला हरणं का वाजवलं माझ्याकडे का पाहिजे. आता एखाद्या घरात तुला 3 लाख रुपये देतो तिथं समजा इंद्रिकर भोकस पण ते 3 लाख तू खरंच लागलो भांडणं कमी करा भांडणात मजा नाही जीवनशैली. मला चांगली माणसं गेली ज्यांची गरज होती ती माणसं गेली. बरं कोरोनाला असं केलं मला जी जायला पाहिजे होती आणि ज्यांची गरज होती काही काय माणसं दवाखान्यात नेल्याबरोबर माणसं बोलायची आता नाही येणार ते जवळजवळ आणि संपलोय आपलं सावध व्हा. आणि या मातेला एक सृष्टीकर्ता अजून पुढे सांगायचं आपल्याला कमी करा का धर्माचा वापर कमी करा आणि कधीच एकत्र येऊ नका पण धर्मासाठी एकत्र आल्याशिवाय आज आपल्याला माणसं वाचवायचे नाही आज आपल्याला व्यक्ती वाचवायची नाही आज आपल्याला धर्म वाचवायचा आणि माणसं म्हणू द्या व्यक्ती गेली तरी चालेल पण धर्म टिकवला आज सगळ्यात मोठं संकट कशामध्ये फक्त भोंग्या फायदा म्हणजे धर्म त्याच्या भोंग्या करून धर्म त्याची आमची गरीब खेळती लोक नादाला लावून धर्म आमच्या लोकांना त्याची गरज झालं बिघडून द्यायचे समाज स्थिर जगूनच द्यायचा काहीतरी रोज नवं पिढी काढायचं. लोक सुतावर जगायला लागली का तुकाराम महाराज खरंच वाईट उठायला गेले दिया वाद लावला खरंच का थांबला होता त्या लोकांनी एक शक्ती अशी तयार झाली मला समाजाला ती समाजाला एकत्र जोडून देईल. एका गोविंदानं एका हॉटेलात माणसं गप्पा मारून जेवायला लागली ना यांनी नवीन पिल्लू काढून कीर्तनकार कामारका बांधतो कीर्तनकार करतो मुटका बांधली तुला काय मारी म्हणे 108 का आम्ही 900 घालतो तुला काय घ्या तुला म्हणतं ती का काही माणसांचा समाज थापून देणं हा व्यवसाय आणि जाता हे म्हणजे आपण एकत्र आता एवढे विनायक पाटलाला एकत्र आणायला सगळ्याला 20 लाख रुपये लागले साडून गेला 20 लाख रुपये लागले आणि यांना खूप बसवाय 1020 लागले आता मलाच विनायक साडून गेली 3 लाख द्यावं का त्यांनी उलटे म्हणले पाहिजे त्याला इंद्रिकर गरीब माणूस आपल्याला सध्या होता आम्ही लय दुष्काळ काढला 1.5 वर्षाने लय दुष्काळ लॉकडाऊन आमची लई जिंकली रे फोन चालू ठोक रिंग वाजवणार रे नाही ही काळाची आपल्या धर्माचा वापरच करतो काय करायचं तुम्ही काही करायला लागले त्याला आपल्या पोरांना पत्र बाकी करून शकतो आज वाटायला शिजवून नाही आपली पोरं समजली पोरं आपल्या पोरांना एवढी दिलं काही नाही आता जर म्हणलं तुला फाशी घेऊ समजेल मग या मातेला 61ला शुभेच्छा देतात विज्ञानाबरोबर अध्यात्म द्या 2 भांडणं कमी करा आणि 3 सगळी लोक जवळजवळ सौर ऊर्जेकडे या काळाची गरज आहे. मी 10 वर्षापासून कीर्तनात बोलत होतो तुम्हाला विजेचा प्रॉब्लेम येईल मी काही नाही वादग्रस्त विधान ठोकून आमचं नाही तर आज पाणी विहिरी लाईट नाही
आणि वीज ही निसर्गाधीन नाहीये, मानव निर्मित नाहीये. तिचा प्रॉब्लेम तुम्हाला भविष्यात गावात सर्व जगणार. चौथा मुद्दा ही गावाची. तिसरा मुद्दा प्रत्येक गावच्या सरपंचाला एक व्यक्ती एक साथ सक्तीच करा. जर सगळ्यांनी झाडं लावली असती तर मागच्या 2-3 वर्षात लोक तडफडून गेले नसते. ऑक्सिजन चालत फक्त फोटो झालेला आहे. इंद्रज गेला कसं झालेला आहे. झाले गेलीच नाही. जून महिना आला का कुठले सगळे एक व्यक्ती एक सरकार ही काळजी. आणि या वाटेच्या 61ला चौथा मुद्दा आपल्याला करायचा आहे. नद्या स्वच्छ ठेवा. पर्यावरणावर भाषण करू नका. पर्यावरण टिकवा. गावातल्या गटारी कसे सकाळी टाका. सगळी घाण गटारी. आता पाऊस आला का दिसणार जंतू तयार. टायफॉइड, कॉलरा, इन्फ्लुएंझा, पटकी, विषाणू, डेंग्यू. भीती म्हणजे डेंग्यू वाचवायची. आणि उभा करा. प्रत्येक गावची ग्रामपंचायतीची गटार स्वच्छ स्वच्छ. पावसाळ्याच्या अगोदर गटारीतल्या खाली काढलं पाहिजे. बॅक्टेरिया त्या गरीब झोपडपट्टीतल्या घरा माणूस मेल्या जागे होता. तो माणूस आमचा घरी काही दवा खाण्यात करून जाणार. आणि नद्या स्वच्छ ठेवा. डोंगर राहिले नाही, नद्या राहिले. आणि तुम्हाला सुखीच व्हायचं असेल तर एकच उपाय आहे, देव आपला. आता प्रश्न येतो मोठा विरायाचा आपला देव आपला होतो. वय पटकन वय वय लांबदार. तुम्हाला सुखी पाहिजे आणि भांडणं सुखाचे. विद्या मिळवणं, पर्यावरण टिकवणं सुखाचे. निरोगी राहणं सुखाचे. शरीर चांगलं बनवणं सुखाचे. याला भजन करणं सुख म्हणजे काय? असे टेम्पल भरून आणायची गोष्टी नाही. माझा मुलगा निर्व्यसनी नाही सुखी आहे. माझा मुलगा डॉक्टर झाला सुखी. तुम्हाला सुखाची निर्धारण करायची असेल ना तर झाड लावा, मुलं शिका, धर्म टिकवा. धर्मासाठी एकत्र या. आणि आई वडिलांवर प्रश्न करू नका. आई बाप सांभाळायला शिका. दुसरं कविता करायच्या गाणी करायच्या आई बापू आई बापू राम आई ते चालू द्यायचं. त्याच्याला आता वृद्धाश्रम पाहिजे. आणि वृद्धाश्रमात अजून शेतकऱ्याचा माप नाही. ज्यांना फुल पेमेंट येईल त्या नारायणाला विचारा तुमचे वडील कसे नाही. त्यांना वातावरण मॅच होते आणि ते फार चिडचिड करतात. आणि आमच्या त्यांना ते सहज आमच्या त्या फार कडक आहेत. त्यांना समजत नाही म्हणून मी त्यांना वृद्धाश्रमात देऊन टाकलं. तिकडे ते फार मजा नाही आणि त्यांना तशी अडचण नाही. आणि दैवाने भेटायला जात असतो. इस्त्रीचे पुढे वेळे ढेरे मस्त लागतात. ते जिनियर प्रश्न हे कोण आहे? हे तिचे वडील आहे. आणि त्याला येणं पुलावरून फेकून काय ठेवून धोत्रावाला दारू प्याला ना. धोत्रा लोक ते घरी आहे. कुणी काम करीत पण सुशिक्षित दारू प्यायला होतं काय म्हणायचं. तिथं उलटी भारी रिलॅक्स म्हणून त्यांची बाकी होते. आता ते पहिल्यासारखी नाही एवढी त्यांचं वागणं फार बदल झालाय. आता ते मला मारत नाही. पहिले मला उभे मारून पहिली सारखं मला मारत नाही. मला अंदाज आला आता त्यांना काय लागतं काय नाही. ते माझ्याकडून आले. मी जर 2 ग्लास दिले ना आणि ते जर पालखी पडली ना सकाळपर्यंत ते उतरणी सुद्धा ते ओखाच्या किती चोखाच्या किती मुठाच्या किती. पण आता 300 वाजून पहिल्यापेक्षा शिक्षित लोक जास्त करतात. वृत्ती वाचवणे म्हणून किती राहत
ते स्टँडर्ड आहे. तरी ते सगळे म्हणतात माणसामध्ये समजत कौशल्य शब्दाच्या पूर्ण आणतात काय लोकांचे शब्द इतके भयानक राहते. भाषण करणारे माणसं शब्द कुठे देणार. भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची. आता शब्द इतके मस्त झालेला होते ते कामं करायचे त्यांना भविष्यात आपण राहत नाही. आणि ते दुखल्याशिवाय काय काय शब्द वापरतात लोक सहज प्रिय म्हणतात म्हणतो. मला अपेक्षा नाही पण हे तुमचं प्रेम म्हणून मी तयारीत आहे. अपेक्षा सुद्धा तुमचं हे अथांग माझ्यावरचे प्रेम आहे. सगळ्याला 200 रुपये वजन आले. आता ते प्रेम आले का वजन आले तुम्ही बदली येते रोज तरी तो कोणता काय म्हणतो त्याला असं वाटतं मी यांना रुपया खर्च काय म्हणतो तुमचं माझ्यावरचे प्रेम आहे. कोण प्रेम करते त्यावर उत्तर पुरुष ऐकू आपली बायको आपल्यावर प्रेम करते हे खरं आहे का भ्रम आहे. पुरुष मंडळी आपली बायको आपल्यावर प्रेम करते हे खरं आहे का भ्रम आहे. प्रेम आहे का प्रेम म्हणतात. 14 वर्ष रामाला सगळ्याला मेळ म्हणलं राम ते सीता घेऊन गेला. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. सीतेने डोकून नाही पाहिलं. राम म्हणून वापरली होती ती गेली. राम त्या खोलीत सीता आणि खिडकीतून डोकून पाहते. सुखू दे त्याच्या कर्माची फळं घेऊन देतोय. हा त्याला तिला म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी आहे. काही पोर म्हणतात ती प्रेशी माझ्यासाठी काही करेल काहीच करेल ती फक्त तुझं एटीएम मोकळी करणार. काय करते पेट्रोलला पैसे नाही ते त्याला घड्याला आणतात आणि प्रेशीला साडेवर डोंगर गेलं आणि येण्या बाबतीत त्या पाणी पैसे वगैरे बाबडा येणे ही पूर्वी शिकली आणि ती पूर्वी त्याला म्हणायची तुम्ही तुम्हाला होता येते तर मला मी पॉझिटिव्ह येते ना बाबा सुरू केला. या जगात फक्त कटेवरचा दिवस सत्य आहे बाकी सगळं लबाड. अंत मानव म्हणजे अंतकाळीचा सैरा कटेवर हात तुम्हाला दिवस म्हणजे काय. आता तुम्ही म्हणता आम्हाला मित्र आहे कोण खात काही लोक माझ्या माई मित्राला 5 वाजता वाजायचं बंद कर तुला भोवतीला सगळ्यामध्ये लोकांना काय गेले लवजी मनी लव मनी ज्याला कांदा गेले मनी नो मनी नो लव इन द या जगातली माणसं पैसे होते जगावर काय घेणं. काही लोक म्हणतात मानलाय नको माने मूर्ख आहेत. लोकांना घेणं काय फक्त लोक म्हणजे मला आमचे मित्र आहेत ना आम्हाला फार लोक नाशार आहेत. काय घेणं या मातेच्या एक सृष्टीला सुख जर मिळवायचं असेल त्याला विना जीवन सुख
सुखी व्हा, निरोगी राहिला तर सुखी व्हा. पण एक महत्वाचा शब्द आमच्या मनात, तो 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 आपला तो एक. याचा अर्थ असा आहे, देव एकच आहे. पुरावा तिसरा आहे, तुम्ही देवाची बजा, देव तेव्हा आहे. परस्पर घडेल प्रीतीचे. पुन्हा सापडेल देव. जिथं चंद्र आहे तिथे चंद्रिका आहे, जिथे शंभू आहे तिथं अंबिका आहे, जिथं दया आहे तिथं धर्म आहे, जिथं सुमन आहे तिथं वन आहे, जिथं संत आहे तिथं विवेक आहे, जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे, जिथं ज्ञान आहे तिथं आत्मदर्शन. मग कटेवर राहतो, विटेवर उभा आहे, जगाचा बाप आहे, तेवढा आपला करा. बाकीचं का बाळा पाहू द्या, यांचं काही नादी लागायचं नाही का. आणि हे खरे नाही, खरे नाही. महाराजांनी समजूनच ठरलं, स्पष्ट सांगितलं, तुका म्हणे नाही विश्वास. तुम्ही विश्वास ठेवा. श्रद्धा ठेवूनच आपलं देवपूजित बसायचं, जवळ 1-1.5 तास का देव आपला करा. मग एकाने मला शब्द विचारलं, देव आपला होतो. अरे देव आपला काय होता, आपण देव होतो. देव आपला कसं काय म्हणजे आपण देव होतो. एका विचारलं आपण देव होतो का, आता सध्या पाणी, तर त्याला कारण आहे का. पाणी नाही पण बुडवतोय, आगे नाही पण जाळतोय, शस्त्र नाही पण कापतोय, दोरी नाही पण बांधतोय, असे 6 पडते याचे ते बाहेर गेले का हा देव आहे. तिसराच काय, जलविन बुडविती, आगीविन चालती, दोरेविन बांधती, शिखरेविन रोविती, बाष्पविन धोविती, हे ज्ञान निधीची भूषण. याच्या 6 जण आहेत. हे विषय नाही, एकदा संपवला तुम्हाला. आणि इंद्रियाला सगळ्यात काय आवडतं, हा स्वभावच पाहिजे इंद्रियाचा. इंद्रियांना विषय आवडतात, विशेष. आणि मावळीला दुसऱ्या 350 नंबरची ओळी लिहिली, हे विशेष आहे ते नाथ नाती सुख. बऱ्याच वेळा माणसं म्हणतात, विद्वान माणसं असतात कधी कधी गेल्यावर का बघतात, त्याचे इंद्रिय खवळतात. काय माणसं म्हणतात, तुम्हाला हुशार होता येवानी वागायला ना, त्याचं कारण आहे. आणि हा प्रश्न अर्जुनाला विचारला होता देवाला, देवा विद्वान माणसं सुद्धा कधी कधी मूर्खावानी का वागतात. तेवढे देवाला एक ओळी सांगितली, तेवढी भरीपर्यंत पाठ करा. ज्ञानीतील नासली बुद्धी वेदाशी आले. ज्ञानोबराला म्हणले, यांच्या ज्ञानाचा याला अहंकार झाला, यांची बुद्धी भ्रष्ट झाली, इंद्रियावरचा ताबा सुटला, माणसं वेताळ झाला. बऱ्याच वेळा माणूस म्हणतो ना, मोठ्या माणसाला 70व्या वर्षी बघितलं त्याचं वय नाही, ते केला त्याच्या इंद्रियावरचा ताबा सुटला. आणि इंद्रियाला जर कसलीची ओढ लागली तर हाच देव, हाच देव. हे या दोघांना जरा ताब्यात, हे जरा डेंजर वेळी, हे खतरनाक. आता इतका डेंजर घेऊन राहिले तुम्ही बघा, किती खानदान बांधले असल्या डोळे उघडे ठेवणार घेऊ शकतात. दारू पिताना डोळे झोपावेच लागतात का, हा पठ्या नालायक गोष्ट पाहत नाही. म्हणून तर दारूच्या दुकानातून बाहेर येणार असायचं असला याला जाणला, त्याला मावळीनं मावळले ना दुसऱ्याच्या जायला. याला आवडतात 2 गोष्टी, बेसूर आणि सुरे. याला आवडतात 2 गोष्टी, भव आणि कठीण. याला आवडतात 2 गोष्टी, निंदा आणि स्तुती. आणि याला आवडतात 2 गोष्टी, सुगंध आणि दुर्गंध. या दुसऱ्या त्याच्यावर आहे. स्पर्शाचे 2 गुण भव आणि कठीण, रूपाचे 2 गुण भ्यासर आणि सरे. याला ताब्यात घ्या, निजक जाणार असते. अजून 5-6 वर्ष थांबा. आजच्या काळाच्या दुप्पट काळ आहे. भयान शेती राहणार नाही, नोकऱ्या राहणार नाही. नोकरी कशी राहील, जर आता कंपनीने GR काढला की ऑनलाईन परीक्षा देणाऱ्यांना नोकरी नाही, तर आजच तुमच्या 3 पिढ्या समजल्या. आणि कंपनी कसं काढू, शेवटी खाजगी आहे, तिथं काय तुम्ही डोकं लावू शकत. ऑनलाईन परीक्षा देणारा मुलगा डॉक्टर करायचं असतो, 10-12 काही. तुम्ही पिढ्या संपल्याचा विचारच करा नाही, तुम्ही फक्त वर्तमान काळाचा विचार करा. आता माझ्या पुरुष मला सांगा, 15 दिवसात ऍडमिशन सुरू केली, तुमची मुलगी मेडिकलला तुम्हाला घालायची, तिच्याकडे कॅनल शिकायला सांगा. तिच्याकडे कॅनल शिकवला ऍडमिशन ग्रॅज्युएशन फ्लावर्स काय आहे, वाटणी जुळवायचे. तुमच्या पोरगा इंजिनिअरिंगला घालायचं आहे, तुमच्याकडे व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ एनर्जी, व्हॉट आर द टाइप्स ऑफ एनर्जी, व्हॉट इज द रूल ऑफ एनर्जी, एनर्जी नायलेटेड नॉट व्हेरी स्ट्रॉंग, इट इज कन्वर्टेड टू वन भाग टू अनदर भाग, इट इज कॉल्ड एनर्जी लॉ ऑफ कन्झर्वेशन. आहे तुमच्याकडे, आहे का तुमच्याकडे? ऍक्शन अँड रिएक्शन इक्वल डायरेक्शन इट इज कॉल्ड न्यूटन्स थर्ड लॉ. आहे का तुमच्याकडे? तुमच्या मुलाला इंजिनिअरिंग घालायला तुमच्याकडे टेलर शिकाय घालायचं कोणी रिटर्न
सायन्स में मारे सायन्स है मारे सायन्स है ना एनर्जी neither created nor destroyed but it converted into one form to another form. It is God. It is God. अन्यामध्ये नाव सांग तुमच्या पुस्तकातला नियम तुमच्या पुस्तकातला नियम मारे सायन्स नाही. It is called energy law of conservation. A transformation of energy. चालते सुनी म्हणून ते आंदोलन जडे जाईल हमारे साइंस बाबा सांगा किती झालं शाळेत गेला शिकायला पण का चेहरा सांगतो तू किती वेळ केस किती वेळ माहिती आहे मेकॅनिकल आहे ना मग इलेक्ट्रिशियन ट्रेड बनताय इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन ट्रेडला तुम्हाला चुंबक आहे चुंबकाला एनएस टॉकिंग एनएस एक येणं आणि एसएस आणि एक एसएस आणि एक येणे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही प्रपोलेशन कसं घालता अरे चुंबकाला एक टोक एन आहे एक टोक एस आहे दुसरीला एन आहे एस आहे मला तू एनएन करणार का एनएस का मी नियम सांगतो तुला सजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण आहे का प्रत्याकर्षण सजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण आहे का प्रत्याकर्षण प्रत्याकर्षण आणि विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण मग तुम्हाला त्याला 3 काम सॉल्व करावं लागतील ना इलेक्ट्रॉन करावं लागेल त्याला प्रोटॉन करावं लागेल त्याला न्यूट्रॉन करावं लागेल त्याला धन प्रवाह करावं लागेल त्याला विद्युत करावं लागेल जी लाईट आहे ती तार आहे तार आता तुम्ही इलेक्ट्रिक म्हणला इलेक्ट्रिक आहे हे वाईट मधली जी तार आहे तिची घरातली जी तार आहे त्यातली आतली तार कशी घे कॉपरची का त्याच्यात रिझॉर्ट त्याचं कारण आहे कॉपर हा विद्युत सुवाहक आहे आणि बरोबर हा विद्युत रोधक आहे म्हणून तर तारेच्या भौतिक रोधकाचे वेष्टन लावतात म्हणजे एक शास्त्रीय सांगतात विजेची उपकरणे हाताळताना पायात रबरी पादत्राणे का घालतात कारण तसं नाही उत्तर द्यायचं माणूस हा विद्युत तारेचा सुवाहक आहे आणि रबर हा विद्युत तारेचा रोधक आहे सायन्स कोणता पास करतोय भरले 7 लाख जातोय खेळतोय गेम करतोय टिकल्या हाणतोय मेसेज येतोय मराठीत नाचतोय 90 हाणतोय नाही म्हणते त्याला मित्राच्या वाढदिवसाच्या दिवशी मी वाढदिवस करतो आपले वाढदिवस आता सध्या घरी नाही चालणार हायवेला नाही आपले वाढदिवस मध्ये साधे नाही केक ठेवायचा केक त्याच्यावर सामुदायिकला भीक करायची सगळं खरंय का होते खरंय का नाही आणि तो मिक्स करून एकमेकाच्या तोंडात घालायचा आमच्याकडे सारी तमाशी चालू नाही जातात आमच्याकडे लग्नाच्या आदल्या दिवशी हळद राहते 3 वाजेपर्यंत रात्री रात्रीला नाचेल नवरीची आई नवरीची आई नाचती 5 पर्यंत लग्नात पुरीच्या लग्न इतका खर्च हल्लीला सध्या नवरी नाचती नवरी नवरदेव तर बाजूलाच आहे आता आमच्याकडे लग्नाची पद्धती आल्या डिजिटल लावायच्या लग्नाची लावा तुम्ही ठिकाण लावा नाव लावा ते 2000 पर्यंत फोटो काढावा लागला आणि ते जरा पाहण्याच्या लायकीने फोटो लावा काय गरज आहे काय मुका घेते काय फोटो अरे ते टिकवा ना 3 महिन्यात घटस्फोट मोठा खेळावा तो नवरदेव पुढं नवरी आणि त्याची दोन्ही हात तिच्या अशी फोटो त्याला तुला देशाची बोर्ड लावा अरे संसार करून कीर्तीचा डिजिटल लावा संसार करायला मुलगा PSI करे ना बोर्ड लागेल मुलगी MBBS करे ना बोर्ड लागेल मोठ्यासाठी काळचे वाढदिवस काळचे काय रात्री बायको मला ते झाले की सकाळी नसते बोर्ड मला ते
शिवून जातो. पुन्हा फुटली मिशी, परिसराची धार केली. पुन्हा फुटली मिशी, जनसामान्य पुन्हा काढली मिशी, पुन्हा स्वतःची. आता फक्त आपल्या बायकोला कितवा महिना नाही याचं बोर्ड लावत नाही. आणि ते सुद्धा लावायला बसले. आमची प्रगती 9 महिने, 9 दिवस बाकी. खाली लगेच 50 आली मुलगी. आपल्या पराक्रमाचा मला तुमच्या घरच्या पराक्रमाला आमच्या. आता ज्यांनी कोणी कीर्तन गेलं असेल, मोबाईल मध्ये कॅमेरा घेतला असेल, पायापुरतं बोलू थोड्या पॉझिटिव्ह क्लिप टाकायचं. जरा पायापुरतं तुमच्या माणसं संपवायचं मला थोडं. माझ्या कीर्तनामध्ये कोणतं वाक्य तुम्हाला चुकीचं वाटलं? कोणता सर पण हे तसा अर्थ नाही लावला. आता आपण मुलांना मुलांना शाळा शिकलं पाहिजे. ही अशी क्लिप करणार शिक्षकांच्या भावना आणि शिक्षकांना इंग्रजी खाली जाऊन त्यांनी एक तर शिक्षकांची माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई. पॉझिटिव्ह असं नाही, मुलं सोडली जायची. 2 तासामध्ये मी एखाद्या वाक्य चुकीचं बोललो, पण तुम्ही क्लिपा टाकणारे जरा दुसऱ्याला सोडू द्या. तुमच्या पैशासाठी दुसऱ्याला तुम्हाला पैसेच गमवायचे तर मजुरी ना जा. इंग्रजी करतं नाव त्याचा वापर असा काही झालं आज जर कोणी क्लिप टाकली तो विचार करा. आणि आम्ही इतकी सतत समाजाच्या मुलांना उठवले का? आम्हाला रोज उठून बदनाम करायला. आम्ही फक्त समाजाचा दुश्मन आहे का? ज्यांनी समाज धुवून खावा त्यामुळे तुम्ही चांगलं टाकला. जे रात्रंदिवस समाजासाठी तर फरक. मला 28 वर्ष दिवसभरात 700-800 किलोमीटर प्रवास होतो. आमची बायका मुलं सोडून आम्ही येतो. आमच्या जीवनाचा विचारच करायचा. आम्ही जेवतोय का नाही, आम्ही प्रवास कधी करतोय, 500 किलोमीटर करतोय, बायका मुलं सोडून येतो. काय ते आम्ही एवढे दुश्मन आहे का समाजाची तर तुम्ही आमच्या काय बरं उठवले क्लिपा टाकायचा? आम्ही समाजासाठी आणतोय का समाजाचे दुश्मन आहे? तुमच्या पुढे 2 तास तुम्हाला आठवण आले. तुम्ही आम्हाला प्रत्येक गोष्टी समाजाचे दुश्मनच का ठरवता? काय माझं प्रश्न दिला असं अरे थोडा गरीबाचा विचार करा. आणि आम्ही समाजाचे दुश्मन असलं तर समाजाला सांगितलं असतं ना. आता एवढे लोक कीर्तनाला आले, एवढे लोक कीर्तन पडतं, युट्यूबवाल्याला कॅमेरावाल्यालाच का पटत नाही? एवढ्या लोकांवर एखाद्या माणसाला एखाद्या ठेवली नाही तर इथं मी चुकीचं बोललं असं. एवढे 20,000 आले एकच नाही बोलत नाही. तुम्ही 2-4 TRP साठी का उठवता मला? तुम्हाला का पटत नाही? आणि भीतर काय तुम्हाला बोलवायला आला? तुम्ही या बाबाशिवाय तुमचं पाहणार. तुम्हाला तुमचे पैसे वाढवण्यासाठी तुम्ही मला बोलीचा वाटला काय देता? यांनी म्हणायला पाहिजे. यांनी म्हणजे नवीन सांगितलं पाहिजे इंग्लिकर मोठं माणूस त्याचं परत घेतून ठेवलं असं सांगायला पाहिजे मोठं. मग तुम्ही ठेवले ती हातावर जगलाय, दोन्ही हातावर चालाय. काय त्या लोकांचे कष्ट आहे त्याचा कोणी विचार करायला? आमच्या पिढ्या पोरांच्या समजा त्याचा कोणी विचार करायला? मेला तो शेतकरी रात्र दिवस काम करतो त्याचा कोणी विचार करायला? पोरं मेले त्याचा विचार करायला? त्याचं काय त्याचं काही अक्षरशः आता ऊस तोडायचे म्हणजे फक्त आलाय म्हणून द्यायचं कारण नाही त्याचं फक्त. आणि हे मुद्दे आता काळाची नद्यांवर कधी बातमी पडली का? नद्या स्वच्छ ठेवायलाच पाहिजे. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. मेलेल्या माणसाची लाच सुद्धा नदीत टाकता कामा नाही. नद्या सोडायला म्हणलं सासूने तिच्या भावनाने नागाड्या नदीत टाकायच्या नाही. सोन्याची 2-4 मणी टाक नाही का? नद्या स्वच्छ ठेवा. याच या मातेला सरस्वती मातेला खऱ्या शुभेच्छा ठरतील. सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमाने भजन करा.